नमस्कार मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, तुमचं किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाचं आधार कार्ड 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जुनं आहे का? जर आधार कार्ड तुमचं किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाचं 10 वर्षापेक्षा जुनं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण केंद्र सरकारने ज्यांचं आधार कार्ड 10 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जुनं आहे त्यांना ते अपडेट करून घेण्यास सांगितलेलं आहे। जरी तुमच्या आधार कार्डमध्ये कुठलाही बदल नसेल, तुमचं नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख सगळं सारखंच असेल आणि पण ते जर 10 वर्षापेक्षा जुनं असेल तरीही तुम्हाला ते अपडेट करून घ्यावं लागणार आहे। आणि 14 जूनपर्यंत तुम्ही ते फ्रीमध्ये करून घेऊ शकता। आधारची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन तिथे तुमचे डिटेल्स टाकून लॉग इन करायचं आणि तिथे तुम्ही ते फ्रीमध्ये अपडेट करून घेऊ शकता। पण 14 जून नंतर तुम्हाला त्याचे पैसे लागणार आहेत आणि ते पण तुम्हाला ते आधार सेवा केंद्र जे आहेत, आधार सेवा केंद्रावर जाऊन ₹50 देऊन तुम्हाला ते करावं लागेल। त्यामुळे लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड जर 10 वर्षापेक्षा जुनं असेल तर लवकरात लवकर ते अपडेट करून घ्या। आता समजा तुमच्या आधार कार्डमध्ये कुठलाही बदल नसेल तर तुम्हाला काही करायचं नाही। तुम्ही जर अपडेट करताना तुम्हाला आहे ते डिटेल्स टाकायचे, त्याचे कागदपत्रे जे काही कागदपत्रे ते मागितले जातात ते कागदपत्रे देऊन टाकायचे। जसं ॲड्रेस प्रूफ असेल, जन्म दाखल्याचा प्रूफ, तुमच्या जन्मतारीख, तुमचा जन्माचा दाखला असेल। समजा तुम्ही जर अपडेट केलं नाही तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो? सरकारने अजून तरी काही सांगितलेलं नाही की प्रॉब्लेम काही होऊ शकतात। पण जर सरकारने असा काही आदेश दिलेला आहे तर तुम्हाला पुढे जाऊन त्याचा काही प्रॉब्लेम होऊ शकतो। त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमचं जे आधार कार्डचे डिटेल्स आहेत ते अपडेट करून घ्या।